Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine starts झालं आहे. नायसा गेली आहे स्कूल पिकनिकसाठी. मी चाललो आता हॉस्पिटल. रचनाने सगळं काय रेडी केलं आहे, टिफिन, नाश्ता आणि आईची छान पूजा झाली आहे. रचना आता एक्सरसाइजच्या गडबडीत. सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड येस, बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव्ह अँड हॅपीनेस एव्हरीवेअर अँड येस, लिव्ह लाफ अँड लव्ह. चलो बाय. कंटिन्यू. चलो बाय. चलो बाय. चल चौकात जा. 7 वाजले आहेत 1:30. सनी गेला. आज सनी पूर्ण दिवस त्याचं असणार आहे क्लिनिक, हॉस्पिटल क्लिनिक. आणि आज आहे फाल्गुनीचं बर्थडे. 17 मार्चला फाल्गुनीचा बड्डे येतो. दरवर्षी म्हणजे लग्नाच्या आधी आम्ही दरवर्षी तिचा बड्डे 2 वेळा सेलिब्रेट करायचो, कारण फाल्गुनी होळीच्या वेळेस तिचा जन्म झालेला. सो एक होळीचा बड्डे असायचा आणि एक तिचं जे डेट असायची तो बड्डे असायचा. खूप सारे छान मेमरीज आहेत फाल्गुनीच्या बड्डेचे. मला माझ्या बड्डेचं नाही एवढं आठवत, पण तिच्या बड्डेचं का आठवतं, कारण होळीच्या टायमाला आम्ही सेलिब्रेट करायचो आणि होळीच्या टायमाला आम्हाला पप्पा घेऊन जायचे. त्या टायमाला आमचं डिनर वगैरे बाहेर असायचं, नाटक बघायचो आम्ही. ती एक आमची खूप अशी क्लिअर मेमरी आहे, म्हणजे माझी तरी. मला फाल्गुनीचं नाही आठवत, तिला काय आठवतं की नाही. बट होळीच्या दिवशी तो एक आमचा आउटिंग असायचा आणि छान वाटायचं तेव्हा. म्हणजे जो नाटक असेल ना तो नाटक आम्ही बघायला जायचो आणि मग त्यानंतर फॉलोड बाय डिनर. सो वर्षातनं तो एकच असं डिनर तुम्ही म्हणू शकतात आधी होत होतं आणि छान वाटायचं ते कधीतरी एकदा. आणि माझं असं होतं आणि फाल्गुनीचं एक होतं की माझ्या बड्डेला पण तिला गिफ्ट्स मिळायचे, स्वतःच्या बड्डेला पण गिफ्ट्स मिळायचे. लहान बहिणीचं असतं ना ते. एनिवे, सो आज आहे फाल्गुनीचा बड्डे. लेट सी. अजून तरी काही प्लॅन, म्हणजे ॲक्च्युली आम्ही काल रात्रीच जाणार होतो, बट नायसाला सकाळी लवकर उठायचं होतं. तिची पिकनिक असल्यामुळे. येस, नायसाच पिकनिकला गेली आहे आणि त्यामुळे मग आम्ही नाही गेलो, कारण नाही बोललो तरी मग 1-1.5 तास असेच निघून जातात. मग तिची ऑलरेडी ती खूपच दमलेली पूर्ण दिवस वहिनींकडे खेळून. मग आम्ही फक्त फाल्गुनीला व्हिडिओ कॉल केला. सो आजचं नाही मला माहीत, बघू आता सनी लेट कधी रात्री येईल, तो 10-10:30ला. त्याच्यानंतर काय आम्ही गेलो होतो तिला भेटायला. सकाळपासूनचं मी क्विकली सांगते. सकाळी आपलं जे नॉर्मल माझं रुटीन आहे, कलर लागले कारण मी आता मंडाला आर्ट करत होती. सो सकाळी जेवण वगैरे बनवून झालं, नायसाला फटाफट रेडी केलं. नायसाला आज ड्रॉप होता, आम्हाला करायचं होतं. मग ड्रॉप करून आली म्हणजे आली पण नाही, फक्त तिला ड्रॉप केलं आणि गाडीत बसली. तेवढ्यात फोन आला की तुम्ही सॉक्स नाही दिलेत. ॲक्च्युली त्याने लिहिलेलं की वेअर कम्फर्ट शूज, फक्त ती क्रॉक्स घालून गेली. सो सॉक्स हे लक्षातच नाही आलं. मग परत घरी आली, परत गेली, मग तिला सॉक्स दिले. मग तिला बसमध्ये बसेपर्यंत मी थांबली. म्हणजे मग मला माझे ते दिवस आठवले जेव्हा आम्ही पिकनिकला जायचो स्कूलचे. तेव्हा आई पप्पा सगळे असे थांबायचे, जोपर्यंत बस निघत नाही आहे ना तोपर्यंत थांबायचे. सो मी पण थांबली तिथे, खूप वेळ थांबली, पण काय बस निघत नव्हती. मग मी तिला बाय वगैरे केलं, कारण त्याला अजून वेळ होतं, 9 वाजलेले तरी निघाली नव्हती. आणि मला परत घरी येऊन एडिटिंग, मग माझं वर्कआउट, हे सगळं काही बाकी होतं. मग मी तिला बाय केलं आणि एनीहाव तिचं काही लक्ष नव्हतं माझ्याकडे. सगळे तिच्या मैत्रिणींमध्ये घुसलेली ती बसमध्ये बसल्यानंतर. मग मी घरी आली, मग फटाफट एडिट केलं. मग श्रुतिका बाबा वर्कआउट केलं, फ्रेशन अप झाली. त्याच्यानंतर 1-2 शूट्स केले, एडिट केले आणि थोडंसं माइंडला पीस ठेवण्यासाठी लिटरली फॅनसुद्धा आहे बघा, असा तो एकदम डुगडुगा ठेवला आहे मी. एकदम काहीच आवाज नको, काय नको, आणि मंडाला आर्ट करत बसली. मस्त कंप्लीट झालेला आहे, मी तुम्हाला दाखवते. ॲक्च्युली मी हा चालू केला आहे आय गेस परवा. लुकिंग नाईस ना, किती छान कलर्स दिसत आहेत.
आणि आपण यात एवढं एन्ग्रोस्ड होऊन जातो ना. खूप लोकांनी मला विचारलं की ही बुक मी कुठून घेतली आहे. सो ही बुक मी स्टोअरमधनं घेतली आहे, शॉपमधनं घेतली आहे. मी बघितली ॲमेझॉनवर आहे की नाही. ॲमेझॉनवर आहे पण ती आउट ऑफ स्टॉक दिसते. सो मंडाला बुक तुम्हाला कुठेही मिळू शकते, मॉल्समध्ये, कोणत्याही स्टेशनरीमध्ये, कुठेही गिफ्ट शॉपमध्ये. फक्त तिथे जाऊन त्यांना विचारा बुक आहे की नाही अवेलेबल, किंवा ऑनलाईन तुम्ही शोधा. बट हे खूपच पीसफुल आहे. सो हा मी पहिला केलेला. ह्याच्यापेक्षा मी आता ह्यावेळेस जे कलर कॉम्बिनेशन्स यूज केलेत ना ते मला जास्त आवडले आहेत. सो जरा पीस ऑफ माइंड असं झालं. यात ना खूप बिझी होऊन जातो आपण, सगळं विसरून जातो, काही टेन्शन नाही, काही नाही. कारण ते कलर कॉम्बिनेशनमध्ये आपण एवढं गुंतून जातो ना की आपल्याला समजतच नाही की वेळ कसा निघून गेला आहे. आणि असं वाटतं की नाही कोणी बोलवायला नाही पाहिजे, कोणी यायला नाही पाहिजे, हे पूर्ण कंप्लीट व्हायला पाहिजे, असं पण एवढं त्यात बिझी होऊन जातो. सो आता मी जेवण वगैरे घेते. त्याच्यानंतर पण मला अजून माझे ॲक्च्युली खूप सारे शूट्स आहेत लाईंड अप, पण आय नीड सनी फॉर दॅट. कारण काही अँगल्स वगैरे हे सगळं कसं कोण समोर असेल तर मग ते व्यवस्थित शूट करू शकतो. ट्रायपॉड दरवेळेस तसं शूट करेल असं नाही आहे. ज्या गोष्टी मला ट्रायपॉडने जमतात त्या मी करते. आणि पूर्ण दिवसात आता पुढे काय काय होईल ते कळेलच. नायसा कधी येईल त्यांनी सांगितलं ॲक्च्युली 4पर्यंत वगैरे, 3:30-4पर्यंत. सो दे विल कॉन्टॅक्ट अस. मग मी नायसाला घ्यायला जाईल. लेट्स बॅक फ्रॉम पिकनिक. मज्जा केली? मजा असं हे सारखं ते काय बोलतात त्याला काय बोलतात किड झोन सारखं. किड झोनचं तुम्हाला तिथेच नेलं. किड झोनमध्ये इनडोअर होतं, आउटडोअर मुद्दामून नाही नेलं कारण खूप गरमी आहे ना आउटडोअर. मग तुम्हाला त्रास झाला तर बॉल हे पण होतं किचन सुपर मार्केट. तू ग्रिपवाले सॉक्स घातले? सॉक्स कुठे तुझे? सॉक्स कुठे आहेत? किती उड्या मारल्या? आणि नाश्त्याला काय होतं? इडली सांबार. तू खाल्लं? आणि नायसा इज नॉट फॉन्ड ऑफ साऊथ इंडियन. नूडल्स खाल्ले लंचमध्ये. यम्मी इज कम्मी. काय बोल नायसा कुठूनही काही खाऊन आली तरी घरचं जेवण लागतं नायसाला. मला गाडीत बसल्या बसल्या बोलते आई घरी भाती का, भाती खायचं. थांब मी उघडतो. सो फायनली मी रेडी झालेली आहे. हा असं छान ड्रेस मी वेअर केलेला आहे, मला खूप आवडला आहे. सो ह्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा. ह्याचा ॲक्च्युली नेक लाईन बघा किती सुंदर आहे. आता हे माझ्या केसांमुळे कळतं आहे की नाही माहीत नाही. एक मिनटं. नाईस ना. सो फिटिंग पण एकदम मस्त आहे. एल साईज आहे आणि एका इंस्टाग्राम पेजवरनं घेतले तर तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता. सो चालली आहे फाल्गुनीच्या बर्थडे डिनरसाठी आणि नायसा इज ऑल्सो रेडी. बॅग घेऊ का बॅग पाहिजे तुला? बर्थडे डिनरला काय मग घ्यायचंय तर सावी तिच्यासाठी पण घे आणि अनुसाठी पण घे. भांडायचं नाही तिघांनी पण. लवकर चल. स्वतः मी पिक करते आईला. आईंना सुद्धा बोलवलेलं पण आई बोलल्या की नको नेक्स्ट टाईम वगैरे मी येईल. आणि सनी क्लिनिकला आहे सो तो कदाचित डायरेक्टली तिकडे येणार आहे. सो लेट्स गो. चला. नायसा कशी आहे? नायसू आजीचा पण बर्थडे आज. बघ आजीचा पण बर्थडे. आजीला कर विश. हसत बघ कशी शाणी बघ. बघत पण नाही. मातीला ग्रीटिंग केलं नाही तू आज? विसरली? मी पण काय आणलं नाही बुके वगैरे. विसरली असू दे चल. मस्त ड्रेस. छान दिसतो मातीला. सो वन्स अगेन आम्ही आलो आहोत साईदीप. चला आता आपलं हेच जास्त झालंय इकडे येणं. साईदीप अरे ती कुठे गेली? अगं ती वेगळीकडे. काय म्हणतो कसा आहेस तू?
असं मला तुला म्हणायचंय का तू बारीक झालायस? हे तुला नवऱ्याला ऐकायचंय की तो बारीक झालाय. आज रेड थीम आहे वाटते. रे हा हो ना. आणि कसले गोंड दिसतायत दोघं. वेलकम. काय म्हणतायत? किती वेळा भेटणार लग्नाच्या आधी? काकी कशा आहात? चला चला. हे तुम्हाला दोघांना एकटं सोडलेलं का? तुम्हाला दोघांना एकटं सोडलेलं? मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. चांगलं दिसते. हे तू लगेच खायला पण बसला. सो मी निघालो आहे क्लिनिकवरून. वाजले आहेत 10:30. चाललो आहे आता फाल्गुनीच्या बर्थडेला. लेट्स गो. ए कुणाल तुला गिफ्ट पाहिजे का? कोण 2 आणले? कानातले काय करायचे तुला? मुलांच्या डोक्यात घुसवायचं नाही काहीच. जाताना लगेच देणार. घेऊन फिरतो का ते? हे फाल्गुनी चल लवकर. बर्थडे कोणाचा आहे? बर्थडे कोणाचा आहे? बर्थडे कोणाचा आहे? अरे एक तास आगेवर कोणी ए दीदा सावी जा. पप्पा या. कॅन्सल अरे हिला नीट बसव. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर फाल्गुनी. हॅपी बर्थडे टू यू. राहू दे उद्या मी देणार. आपल्याला वाटतं की नको आहे ना. छान एकदम. घरी आता घरी कुठे नेक्स्ट होता मला कुठे तुम्ही? आईस्क्रीम. मी असं विचार करणार होती पण मी डाएट वर जायचं आणि आईस्क्रीम बिस्क्रीम खाल्लं जास्तच झाले. ठीक आहे कापून कापून होते चेंज होत राहतात. उभी राहा. ठीक आहे आता दुसरी चालू झाली. एक संपलं दुसरी चालू बर्थडे गर्ल काय जरा बाईट द्या मला. काय बर्थडे बाईट द्या जरा. खूप बरं वाटलं तुम्ही सगळेजण आले. मस्त झालं बर्थडे. मला कसं काय वाटलं का कोणी गिफ्टच नाही आणलं? हो ना. आता मोठी झाली मी. आता गिफ्ट नाही. सगळे आले तेच मोठं गिफ्ट आहे हे ना. आता फाल्गुनी ही झाली आता. आई मोठी झाली आता. आई झाली ते. आई झाली आता. आई आता तेवढी एक्साइटमेंट नाही राहिली बर्थडेची आधी सारखी. आता आधीची फाल्गुनी म्हणजे मला बापरे. नवीन कपडे पाहिजेत. हो. 4 कपडे नवीन पाहिजेत बर्थडेला. माझ्या बर्थडेला पण हिलाच गिफ्ट. बर्थडे पण मला असं फालतू नकोय. आणि हिचे बर्थडे वर्षातनं 2दा सेलिब्रेट व्हायचे. ही होळीच्या वेळेस जन्माला आली.
तर एक होळीच्या दिवशी केक तेव्हा पण केक कापायचो आणि असं पण केक आणि फालतू द्यायचं आलं छान द्यायचं आणि हिच्या बड्डेला बाहेर जायचं. वर्षातनं एकदा आम्ही जेवायला जायचो बाहेर. सब इसका बड्डे पे. जैसी चल रही है वैसे चल रहे. खूप इंटरेस्ट कमी झाला आता मला नाही असं हे असं पाहिजे तसं पाहिजे कपडे असे पाहिजे काहीच नाही. प्रत्येक सणाला पालवीला कपडे आईला म्हणून ना आणि आणत होते ना तर मला काही वाटत नाही. मी तर बोलते घे रिवेंज घे म्हणून आईला रडवली तिने. ते गिटार घ्यायचा होता ती कसली रडलेली. मला क्लास लावायचा तो गिटार काय नाही फक्त एकदाच आजला असेल आणि पडला तो गिटार. तिला फक्त असं कपडे पाहिजे चप्पल पाहिजे फिरायला पाहिजे बस. खेळणी बिळणी पण असं पाहिजे वगैरे काही नाही. अरे ती रेडी आहे का? चलो बांध. झाली हो लग्न येऊ ना. दीपाच्या लग्नाला जायचं आपल्याला. हो आमचे आशीर्वाद असणारच. आज तुमची असंच ना हळद असेल ना त्या दिवशी दुसऱ्या दिवशी लग्न. परत छान झालं. बोल बोलता फाल्गुनी एवढी मोठी झाली आहे ना. एवढीशी छोटीशी होती ती आज एवढी मोठी झाली. मॅच्युअर आणि समंजस झाली. समंजस झाली खूपच समंजस झाली.